नमस्कार सर्वांना. आज ना मी 100% गुणकारी अशी भाजी बनवणार आहे, पाल्याची भाजी. की जी कोकणातील जी शेतकरी घरं आहेत ना, त्यांच्या घरासमोर आढा असतो. त्याला डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला झाड असायचंच आणि ते अजूनही कुठे कुठे दिसतं. आता आपली ह्याची शेती पण करतात. पण सांगते मी तर आमच्या पण माहेरी म्हणजे माझ्या माहेरी असंच घराच्या उजव्या बाजूला कोपऱ्यावर, घराच्या समोर नाही कधी लावत, उजव्या बाजूला कोपऱ्यावर झाड होतं. आणि त्याच्या फुलांपासून, त्याच्या शेवग्याच्या शेंगांपासून, पाल्यापासून सगळ्याला ती म्हणजे मानवी शरीराला उपयुक्त अशी ही भाजी. तेव्हा डायबिटीजचं वगैरे एवढं जास्त नव्हतं. पण आता जरी असलं ना तरी कंट्रोल करायला किंवा कधीतरी जेव्हा मिळेल तेव्हा ही भाजी घेऊन तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर बनवली पाहिजे. तर ही भाजी आहे ना, ती म्हणजे काय काय भाज्या तरी राहतात, पण ही भाजी आपण आणली ना तर दुसऱ्या दिवशी त्याची पानं गळायला सुरुवात होतात. पण ती निदान दुसऱ्या दिवसापर्यंत तरी केली पाहिजे. तशी ही भाजी आहे सुंदरपैकी. मी ह्यांनी काल कामावरून येताना आणली. आज मला बनवायची आहे ती. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी बनवणार आहे. आणि चला मग ही मी साफ करते, धुते स्वच्छ आणि मग आपण बनवताना जशी पालेभाजी नॉर्मल बनवतो त्याच पद्धतीने बनवायची आहे. एवढी छान लागते ना, मस्त लागते. थोडा तो त्याचा तुरसपणा असतो ना, तोही हवाहवासा वाटतो. एवढी छान भाजी आणि स्वच्छ. असं नाही की पालं खूप मातीने भरभटली आहेत किंवा रेती आहे वगैरे. आता पाऊस लागून गेला म्हणजे पानं एकदम स्वच्छ. तर बनवूया चला मग. अशी ही छान भाजी आता आपण बनवूया. तर आता भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे 2 वेळा आणि ह्या कैचीने कापून घेतली. भाजी कट करायच्या कैचीने कापून घेतली आहे. आणि थोडीशी, जास्त नाही, थोडीशी. तर त्याच्यासाठी ओली मिरची घेतली आहे, 2-3 घेतल्या ओल्या मिरच्या उभ्या कापून. आणि खोबरं घेतलं आहे 2 चमचा आणि कांदा घेतला 1 मोठा. तर आता आपण बनवूया एकदम साध्या पद्धतीने. त्याच्यात जिरा नाही, राई नाही, काहीच नाही. असं मग तेलावर हे घालायचं, भाजी घालायची, कांदा घालायचा. थोडासा शिजला, लाल व्हायला नाही द्यायचं. जरासं शिजला की लगेच भाजी घालायची, शिजायला टाकायची. तर आपण अशा पद्धतीत आता बनवूया. माझ्या बहिणीने सांगितले की मला शेवग्याची भाजी खूप आवडते, दाखव म्हणून. तर मी म्हटलं चालेल. तर आता मी कांदा टाकते. मिरची नाही पहिली टाकत, कारण मिरचीच्या हे विस्तार घशाला जमतो ना, म्हणून कांदा टाकते. कांदा आणि मिरची सोबत टाकते. ही कढई ना लोखंडाची आहे, स्टील आणि लोखंड. तर असा हा कांदा परतून घ्यायचा तेलावर जरा आणि मग ती भाजी टाकून द्यायची. आणि जरा हे असेल ना, काय काय वेळेला जून असते आणि सुकल्यासारखी असते, तर जरासं पाणी पण टाकायचं. शिजली पाहिजे ना छान, नाही तर कच्ची अशी कडक अशी लागते. ही भाजी प्रसादाला पण लागते ना, गोकुळाष्टमीच्या दिवशी. हो, कृष्णाचा उपास असतो ना, तेव्हा मग आमच्या इकडे कोकणात रीत आहे आंबोळी आणि शेंगलाची भाजी नैवेद्याला दाखवायची. रीत म्हणजे त्या दिवसाने सगळीजणं लोक करतात आणि प्रसाद ज्यांना आवडत नाही ती सुद्धा प्रसाद म्हणून खातात, असं ते. पण ती खूप छान फ्रेश अशी भाजी मिळते तिथल्या तिथे काढायला.
फक्त कांदा आणि हे घातले, काय मिरची घातली आहे. काय काय वेळेला एका लाल माठची भाजी असते वगैरे, तर त्याच्यात एखादी 2 छोट्या छोट्या लसूण टाकावे लागतात किंवा काय, तर याच्यात काय नाही, नुसतं कांदा आणि मिरची. तर आता कांदा थोडा थोडा शिजला आहे, तर ही भाजी टाकूया त्याच्यावर. माझ्यासारख्या आहेत ना बऱ्याच जणी की ज्या गावाकडून आल्यात, माहेरी गावी त्यांचं बालपण गेलं आहे आणि त्यांना माहिती आहे. तर सगळ्या लोकांना शेवग्याची भाजी किती हे आहे ते माहीत असणार, उपयोगी आहे ते. आणि आता तर एवढं सगळं सारखं लिहून येतं ना की शेवग्याच्या शेंगा खा, भाजी खा, मिळेल तेव्हा घेऊन. भाजी खूप चांगली आहे ती, म्हणजे तब्येतीला वगैरे. मी गावी गेली ना, हे रिटायर झाल्यावर गावी गेली की गावी जाऊन झाड लावणार शेवग्याचं. तर थोडंसं पाणी टाकते आणि 10-1 मिनटं शिजून देत, मग आपण खोबरं घालूया. छान दिसतो ना, हिरवा हिरवा गार रंग, एकदम मस्त. काय काय वेळेला मोठ्या मोठ्या जाड्या पाण्याची भाजी येते, म्हणजे ते संकरित आता शेती करतात ना, त्याची ती छान लागते. अशी पातळ असते खूप आणि गोल गोल थोडी मोठी पानं असतात ह्या भाजीपेक्षा ती, पण ती छान लागते. तसं काय नाही, एकच अशी गोडूसपणा त्याच्यात जरा जास्त असतो. तर मग 10 मिनटं शिजून दे, नंतर मग आपण पुन्हा खोबरं घालूया. तर आता छान भाजी शिजली आहे, कमी गॅसवर ठेवलेली नाही तर पटकन लागून जाते, छान शिजले. तर आता मीठ घालते जरासं, कारण काय पालेभाजीला मीठ नंतर घालायला पाहिजे, कारण ते ना, आणि मग आपल्याला अंदाज येत नाही आणि नेमकी खारट होते पालेभाजी म्हणून. तर मीठ घातलं. आता ना आपण खोबरं घालूया. छान दिसते ना भाजी, मस्त वाटते एकदम. ही भाजी ना पेजेबरोबर पण छान लागते. उकड्या तांदळाची पेज बनवतात ना, कणी वगैरे, कणीची वगैरे, तर त्याच्यावर ही भाजी आणि गरम गरम पेज छान लागते, मस्त. आमच्याकडे गावी तर संध्याकाळची ना सकाळी केलेली आमटी पुरायची नाही एवढ्या माणसांना, म्हणजे बाहेरची पण लोकं असायची ना कामासाठी, ती जेवायला असायची, तर पुरायची नाही. मग संध्याकाळी पिठी असायची कुळथाची आणि शेवग्याचा पाला त्याची भाजी, किंवा चवळीचा पाला त्याची भाजी असं, किंवा कधी कुरडू आणि हे टायकुळा त्याची भाजी, असं असायचं आमच्याकडे गावी, माहेरी माझ्या. ती भाजी ना त्यांना खूप आवडायची. आणि खरं म्हणशील ना तर ती लोक दमून येतात ना, दिवसभर पाण्यात राहून, उभं राहून, चिखलात लावणी करतात किंवा काय पेरणी करतात, तर दमून येतात, तर त्यांना ही अशी भाजी गरजेची असते. मग काय, आमच्या दरवाजातच शेगूल होता, त्याची डाळे मोडायचे 2-3 आणि मस्त सुपात ती भाजी साफ करायची आणि मस्त बनवायची छानपैकी, मोठ्या कढईत किंवा मोठ्या तव्यावर, अशी सगळ्यांना पुरेल एवढी. चला मग आज शेवग्याच्या भाजीचा बेत बनवला एकदाच. लोक म्हणणार काय हे, त्याच भाज्या दाखवते. तर मग हा ब्लॉग पण शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूप लोक ना सबस्क्राईब नाही करत, कारण का माहिती आहे, करतच नाही ती लोक, फक्त थोडं बघतात आणि मग सोडून देतात. त्यांना म्हणजे काय काय खूप अगदी प्रॉपर असे ब्लॉग बनवणारे लोक आहेत ना, त्यांच्याकडे खूप शैली आहे बोलण्याची वगैरे, तर त्यांना करतात, पण आमच्यासारख्या अशा लोकांना नाही करत. तर मग शेअर करा, लाईक करा आणि शेवटपर्यंत बघा. बाय.